याच्याबद्दल तिथला कॉन्ट्रॅक्टर, शाळा सगळ्यांवर कारवाई केली. सर, आपण सांगितलं की 12 तारखेला हे सर्व घटना ही सोडण्यात येणार नाही. मी स्पष्ट शब्दात सांगितलं आहे की माझं शिक्षण मंत्रीपद गेलं तरी चालेल, केवढाही मोठा इन्फ्लुएन्शियल व्यक्ती असेल तरी माझ्या दृष्टीने माझी मुलं मोठी आहेत, मी त्यांच्यावर कारवाई करणार. आंदोलन सुरू होऊन 12 तास झालेलं आहे. 12 तासानंतर सर तुम्ही इथं आलेले आहेत. एक, तुम्ही नेहमी असे प्रश्न विचारता म्हणून तुमच्याबद्दल गैरसमज होतो, हे आधी जाणून घ्या. सकाळी 8ला माझ्याकडे रिपोर्टिंग झालं आणि महाराष्ट्रातले सगळे अधिकारी मुंबईला माझ्या कार्यालयामध्ये बसलेले आहेत. येऊन बघा, महाराष्ट्रामध्ये कारवाई सुरू झाली आहे. मी तुम्हाला नेहमी सांगतो की पत्रकारिता ही नेहमी जबाबदारीची पाहिजे. मी जे काही प्रेसला दिलेलं आहे, तुम्ही ते, याचा अर्थ असा होतो की तुम्ही ते ऐकलेलं नाही आहे. अख्खे 4 IAS ऑफिसर तिथे बसलेले होते. महाराष्ट्रामध्ये काय काय करायचं मुलांच्या सुरक्षेसाठी आज सगळे जिहार निघालेले आहेत. मी बेजबाबदार मंत्री नाही, लक्षात ठेवा.